नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 11 मार्च 2025 वार मंगळवार शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंतची की 3 लाखापर्यंतची कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी यासह पीक विमा अनुदानाच्या महत्त्वाच्या अपडेट बघूया। गव्हाच्या दरात घसरण, साखर गुळाची दरवाढ मात्र कायम, साठवणुकीवरील निर्बंध रद्द करण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। पुणे बाजारभाव। तूर उत्पादक शेतकरी संभ्रमात, आधारभूत किमतीने तूर खरेदी केलेलीच नाही, तूर खरेदीचा मुहूर्त रखडलेलाच, सरकारवरती शेतकऱ्यांचा संताप। उन्हाळी कांद्यामुळे भावात स्वस्ताई, ढोबळी मिरची, भुईमुग शेंगांचे दर घसरले, हिरवी मिरची, घेवडा मटार महाग, मार्केट यार्डातील तरकारी विभागात 100 ट्रकचा आयात। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात, मार्च हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरे यांनी सांगितली मोठी महत्त्वाची तारीख, 8 मार्च नंतर मिळणार मार्च हप्ता। विस्तारासाठी 300हून अधिक झाडांवरती कुरवाड, मुंबईत झाडे वृक्षतोडीला आहे विरोध, अनेक झाडावर पालिकेने लावली आहे नोटीस। ही मातृभाषा महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई, शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी। जबरदस्त छावाची 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, देशातील सर्वात हिट चित्रपट ऐतिहासिक स्वरूपाचा असल्याची आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक कमाई। राज्याच्या कृषी खात्यात 9000 पदांचा अनुशेष बाकी, गट क कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त, शेतकऱ्यांची गैरसोय असल्याने पदे लवकर भरण्याची विनंती। ईडी आणि सीबीआय वरून घाबरून पळालेल्या गद्दारांना छावा दाखवा, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंच्या गटावरती जोरदार हल्लाबोल, ठाकरे भडकले। एकनाथ शिंदे आणि गद्दार कंपनीने ठाणे महापालिका लुटून खाल्ली, ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करा, राजन विचारे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे लेखी तक्रार। नमोचा हप्ता वाढला, कर्जमाफीकडे मात्र दुर्लक्ष, सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असल्याची कालच्या संघावर माहिती। लग्नाचे बजेट कोलमडले, वधूवरांवरती महागाईची संक्रांत, वाहतुकीपासून हॉलपर्यंत सगळीकडेच वाढीव खर्चाची अखेर फोडणी, महाराष्ट्रात झाली सुरू लगीन सराई, शेतकऱ्यांनाही याचा बसतोय फटका। लिंबाचे दर पोहोचले 8000 रुपयांवरती, सप्टेंबर मधील पावसामुळे हस्तबहराला बसला फटका, परंतु शेतकऱ्यांना होतोय याचा जबरदस्त नफा। तूर खरेदीचे निकष झाले स्पष्ट, खरेदीचा गोंधळ मात्र कायमच, अमरावतीत 4च केंद्रावरती खरेदी, बाजारात मात्र आवक वाढल्याने शेतकऱ्यांना याचा होतोय तोटा। माणसं जनावरांसारखी मारली जात आहेत, विकास कोणासाठी करताय? भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, भुजबळ यांनी एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस यांना घेरले, अजित पवारांवरती त्यांनी डागली तोफ, महाराष्ट्र राजकारणात मोठी खळबळ। मुख्यमंत्री आदर्श ग्राम योजना अमृतावस्थेमध्ये असल्याचं आढळून आले, राज्यातील 2172 गावे विकासापासून वंचित राहणार, योजनेला पुन्हा संजीवनी काल मिळाली, 500 कोटी रुपये खर्च। द्राक्ष माल न्या जागेवर द्या, पेड कटिंग जोरात, उत्पादन घटल्याने यंदा उठाव, किमान 6000 तर कमाल 15000 रुपये दर वाढणार, रंगीत वाहनाला उच्चांकी दर मिळण्याची शक्यता, किलोमागे 25 ते 40 रुपयांपर्यंत फायदा होण्याची शक्यता। AI ऊस शेतीत क्रांतिकारक ठरणार, हर्षवर्धन पाटलांची सर्वात मोठी घोषणा, साखर कारखान्यांच्या संचालकांची बारामती कृषी विज्ञान केंद्रास अखेर भेट, या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटलांनी केलं महत्त्वाचं वक्तव्य। मोठा आवाज झाला आणि आकाशातून कोसळले दगड,
बीड जिल्ह्यातील खळवट येथील घटना, ग्रामस्थात भीतीचे वातावरण, संशोधन झाल्यावरच प्रकरणांचा उलगडा होणार अशनी पडल्याचा दावा केला जात आहे. मराठी शाळा बंद कराल तर खबरदार, गाठ शिवसेनेशी आहे, डाव उधळून लावू उद्धव ठाकरेंची शिवसेना. मराठी शाळावरून मुंबईसह महाराष्ट्र राज्यात आक्रमक, सरकारला दिला थेट इशारा. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी शाळा चालूच ठेवा, शिवसेना ठाकरे गट. मुंबईसह कोकणात उष्ण लाटेचा थेट इशारा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुढील 3 दिवस राहणार उष्ण लाट, काळजी घेण्याचं केलं जातंय आवाहन. लसणाची 400 वरून 100 वरती झाली घसरगुंडी, शेतकऱ्यांना याचा तोटाच तोटा. लाल मिरची देखील 40% घटली. निधी अभावी पंतप्रधान आवास योजनेला लागला ब्रेक. 19 घरकुलांना मंजुरी, मात्र शासनाकडे पैसाच नसल्याने घर तशीच पडून. संत्रा, मोसंबी, पपईच्या दरात अंशतः झाली वाढ. पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 150 ट्रक फळभाज्यांची झाली आज मोठी आवक. बेकायदा बांधकामांचा आकार ठाण्यात बसलाय. मनसे नेते राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेसह श्रीकांत शिंदेवरती जोरदार हल्ल्याबोल. कल्याणात मनसे आणि शिंदेगड अखेर जुंपल्याची चर्चा. एकनाथ शिंदेवरती फडणवीसांची पुन्हा कुरघोडी. शिंदेचा प्रकल्प झाला रद्द. मुंबई ते बहुतांश शिंदेच्या योजना बंद होण्याच्या मार्गावरती, दुसऱ्याचीही होणार चौकशी. टाकाऊ अन्नपदार्थांमुळे बांधकामास मजबूती येत असल्याचा दावा. IITचे अभिनव संशोधन, कार्बन उत्सर्जन घटत असल्याचाही केला दावा. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी. कांदा प्रश्न पुन्हा पेटला. कांद्याला हमीभाव देण्याची मागणी, शेतकरी संतापले. शेतकऱ्यांचं नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा होणार तीव्र असं आंदोलन. मजुरांच्या तुटवड्याने शेतकरी आला मेटाकुटीला. महाराष्ट्रात ऐन सुगीत मनुष्यबळाचा पडतोय अभाव, शेतकरी व्यवसायापुढे मोठे संकट. कोकणात काजू बिला 160 रुपये प्रति किलो दर. कोकणी मेवाही बाजारात दाखल. काजूला हमीभाव देण्याची कोकणी शेतकऱ्यांची मागणी. आता सरकार काय करणार याकडे लक्ष. तर शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या शेतकऱ्यांविषयीच्या झटपट आणि महत्त्वाच्या घडामोडी. भेटूया पुन्हा नवीन शेतीविषयाच्या बातमीपत्रासह. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.